आज आमच्या मत्स्य विभागाच्या माध्यमातून आपल्या किनारपट्टीच्या भागावर 9 ठिकाणी ड्रोन प्रणालीचा उद्घाटन आत्ताच झालेलं आहे। आमच्या किनारपट्टीमध्ये मच्छीमारांचं उत्पादन वाढवणं आणि आमच्या किनारपट्टीला सुरक्षित ठेवणं, बेकायदेशीर होणारे प्रत्येक ॲक्टिव्हिटी आणि राज्याबाहेरून येणारे ट्रॉलर आणि मोठ्या बोटी ज्यांच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमारांचा नुकसान होतं, स्थानिक मच्छीमारांच्या उत्पादनामध्ये घट होतं आणि त्याचबरोबर कायदा आणि सुरक्षेचे पण प्रश्नचिन्ह निर्माण होतात। मी पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला स्पष्ट केलेलं की आम्ही किनारपट्टीचा विकासाबरोबर सुरक्षा या 2 गोष्टीवर फार बारकाईने काम करणार आहोत। त्याच मार्गावर हे पहिलं पाऊल आम्ही लोकांनी टाकलेलं आहे। मत्स्य पालन और बंदरगाह विकास मंत्री नीतीश राणे, जिन्होंने पहली बार महाराष्ट्र में मंत्री पद हासिल किया है और आते ही उन्होंने मछुआरों के लिए बहुत ही बड़ी राहत की घोषणा की और मछुआरों के लिए बहुत ही बड़ी खुशखबरी की बात है। उन्होंने डिजिटल डाटा रखरखाव नियंत्रण कक्ष प्रणाली का उद्घाटन मत्स्य विभाग आयुक्त कार्यालय से शुरुआत की और उसकी पहली शुरुआत जो है मीरा भाईंदर के वेलंकनी तटीय क्षेत्र से हुई है। अब मछुआरों के लिए ड्रोन से उनकी निगरानी होगी, उनके मत्स्य व्यवसाय में भी बढ़ावा मिलेगा और पहले जिस तरीके से अवैध तरीके से मछलियां पकड़े जाते थे, लेकिन अब ड्रोन के निगरानी में उन्हें काफी बहुत मदद मिलेगी और इसकी खुशी मछुआरों ने जाहिर की है। आइए जानते हैं उत्तन से रोनाल्ड बेचरी की क्या है प्रतिक्रिया। नमस्कार, माझं नाव पवन शिवकुमार काळे, मी परवाना अधिकारी उत्तन, ठाणे पालघर सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय। शासनामार्फत आज ड्रोन सर्व्हिलन्स प्रणाली आणि कंट्रोल रूमचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। त्याचा मुख्य उद्देश हा सागरी क्षेत्रामध्ये होणारी अवैध मासेमारी रोखणे तसेच पोलीस विभागाशी समन्वय साधून सागरी क्षेत्रामध्ये होणाऱ्या विविध विघातक घटना किंवा सागरी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही घटना होत असेल तर त्याला आळा घालण्यासाठी एक सर्व्हिलन्स प्रणाली चालू करण्यासाठी आज हा उपक्रम विभागामार्फत करण्यात आलेला आहे। ड्रोनचं काम असं असणार आहे की आपली महाराष्ट्र राज्याची जी सागरी सीमा आहे 12 नॉटिकल मैल, हे पूर्ण 12 नॉटिकल मैलचं क्षेत्र फिरणार आहे आणि त्यामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व नौकांची ते प्रत्यक्ष पाहणी करणार आहे। त्याच्यामध्ये त्याचा मुख्य वापर हा करण्यात येणार आहे की काही ज्या ठिकाणी अवैध मासेमारी चालू आहे किंवा काही वेगवेगळ्या पद्धतीच्या छुप्या गोष्टी केल्या जातात त्याच्यावरती ही आकाशातनं नजर ठेवली जाणार आहे आणि ह्याचा पोलीस विभागाशी देखील समन्वय साधला जाणार आहे, जेणेकरून आपल्याला पोलीस विभागाशी समन्वय साधून सागरी सुरक्षा देखील बळकट करण्यासाठी मदत होऊ शकते। महाराष्ट्र राज्यामधील 7 सागरी जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाद्वारे 9 ड्रोन देण्यात आलेले आहेत। आज या प्रणालीचे उद्घाटन माननीय मंत्री नितेशजी राणे, मत्स्य व्यवसाय व बंदरे यांच्या हस्ते मुख्य कार्यालय मुंबई येथे उद्घाटन करण्यात आलेले आहे। आज आम्हाला खूप बरं वाटलेलं आहे की 720 किलोमीटर जो महाराष्ट्राचा सागरी पट्टा आहे त्याच्यापैकी 7 जिल्ह्यामध्ये ही ड्रोन प्रणालीचं जे निरीक्षण आणि आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय नियंत्रण कक्षाचे उद्घाटन आज आमच्या उत्तन भाटे बंदरला वेलंकनी माऊलीच्या तीर्थक्षेत्री होते, म्हणून आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे। हे पत्रक वाचल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आमच्या ज्या समस्या होत्या की पर्सिन नेट, LED जे अनधिकृत मासेमारी होते त्यांना पकडण्यासाठी खूप आपल्याला अडचणी यायच्या, परंतु आता अत्याधुनिक ड्रोन प्रणाली जी त्यांना कॅच करणार आहे त्याच्यामुळे आमच्या मच्छीमारांच्या फार मोठ्या समस्या या सुटणार आहेत आणि आम्ही माननीय मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत
कारण ते कोकणातील आहेत, आमचेच आहेत. म्हणून आम्हाला खूप आशा आहे त्यांच्याकडून की हे ज्या उद्देशासाठी हे केलेलं आहे ड्रोन प्रणाली, आज अनधिकृत मासेमारीवर नक्कीच आळा भेटेल असे आमचे मच्छीमारांचे विश्वास आहे. आज आमच्या मत्स्य विभागाच्या माध्यमातून आपल्या किनारपट्टीच्या भागावर 9 ठिकाणी ड्रोन प्रणालीचं उद्घाटन आत्ताच झालेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेजी, दुसरे उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला 100 दिवसाचा प्लॅन आमच्या महाराष्ट्र सरकारने आखलेला आहे. आणि मग त्याच्याच अंतर्गत आमच्या किनारपट्टीमध्ये मच्छीमारांचं उत्पादन वाढवणं आणि आमच्या किनारपट्टीला सुरक्षित ठेवणं, बेकायदेशीर होणारे प्रत्येक ॲक्टिव्हिटी आणि राज्याबाहेरून येणारे ट्रॉलर आणि मोठ्या बोटी ज्यांच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमारांचं नुकसान होतं, स्थानिक मच्छीमारांच्या उत्पादनामध्ये घट होतं आणि त्याचबरोबर कायदा आणि सुरक्षेचे पण प्रश्नचिन्ह निर्माण होतात. मी पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला स्पष्ट केलेलं की आम्ही किनारपट्टीचा विकासाबरोबर सुरक्षा या 2 गोष्टीवर फार बारकाईने काम करणार आहोत. त्याच मार्गावर हे पहिलं पाऊल आम्ही लोकांनी टाकलेलं आहे. 9 ठिकाणी आत्ता ड्रोन प्रणालीचं उद्घाटन झालेलं आहे. ड्रोन ॲक्टिव्ह झालेले आहेत. दिवसभराचा ॲक्टिव्हिटी हे ड्रोनच्या माध्यमातून इमेजेस असो किंवा काही व्हिडिओज असो आम्हा लोकांना त्या डिपार्टमेंट आणि विभागनीय उपलब्ध होतील. पोलीस खात्याच्या आम्ही संपर्कात आणि त्यांना बरोबर घेऊन ते ड्रोनचे इमेजेस शेअर केले जातील, आमच्याकडे शेअर होतील. किनारपट्टीवर केंद्र आणि राज्य सरकारचे काही नियम कायदे आहेत ते बाबा 12 नॉटिकल माईल्सच्या आतमध्ये कोणी मासेमारी करावी, बाहेर कोणी मासेमारी करावी, LED संदर्भात एकंदरीत नियम लावलेले आहेत. LED किनारपट्टीवर चालता कामा नये अशा पद्धतीचे नियम आहेत. अशा असंख्य जे नियम मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आमच्या मच्छीमारांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे लावून दिलेले आहेत त्या सगळ्याची 100% अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही हे पाऊल टाकलेलं आहे. आत्तापर्यंत आमच्या गस्ती नौका त्या पद्धतीने या सगळ्या ॲक्टिव्हिटीजवर, या सगळ्या एकंदरीत अवैध प्रयत्नांवर लक्ष ठेवायचे. पण आता हे पुढचं पाऊल आहे आणि मेक इन इंडियाच्या अंतर्गत आहे. जे आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न चालवले आहेत, ही आपल्या हक्काची भारतातली महाराष्ट्रातली कंपनी आहे. मेक इन इंडियाच्या अंतर्गत हे सगळे ड्रोन आम्हाला उपलब्ध केलेले आहेत. आता ह्या ड्रोन्सच्या माध्यमातून आमची किनारपट्टी सुरक्षित राहील. प्रत्येक गोष्टीची माहिती आमच्यापर्यंत येईल, पुरावे आमच्याकडे येतील. हवेत कुठलाही अधिकारी कुठलीही माहिती जी अधिकाऱ्यांच्या टेबलवर येईल ते पुरावे सकट येईल, इमेजेस सकट येईल. म्हणून ह्या पद्धतीने आम्ही आमचे किनारपट्टी सुरक्षित ठेवू शकू. किनारपट्टीमध्ये आमच्या मच्छीमारांचं हक्काचं उत्पादन कोणीही हिरावून घेता कामा नये ह्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न निश्चित पद्धतीने फायदेशीर ठरेल. आजपासून हा विषय आम्ही लोकांनी सुरू केलेला आहे. प्रयत्न हे आजपासून सुरू केलेला आहे. मला विश्वास आहे विभागनीय जिथे जिथे आता आमच्याबरोबर अधिकारी उपलब्ध होते, माझ्या मत्स्य खात्याचे सगळे आमचे अधिकारी, हे सगळे आम्ही एकत्र मिळून आमच्या राज्याला मत्स्य उत्पादनामध्ये जो गेल्या वर्षीपासून उत्पादन होतं ते ह्या सगळ्या प्रयत्नांमुळे निश्चित पद्धतीने वाढ होईल. आमच्या मच्छीमारांना सुरक्षित पद्धतीने त्यांचे सुरक्षित ठेवण्यामध्ये ह्या ड्रोन प्रणालीचा निश्चित पद्धतीने फायदा होईल. जेव्हा बाहेरचे ट्रॉलर्स आपल्या किनारपट्टीच्या आतमध्ये येतात तेव्हा ते तयारनिशीर येतात. म्हणजे काय नुसतं काय मासे म्हणजे आपल्या इथे
आपल्या हक्काचे मासे घेण्यासाठी येत नाहीत, पण त्यांच्या हातात हत्यार असतात, काही वेपन असतात, तर त्या सगळ्या गोष्टीला थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आता आमच्याकडे पुरावे असतील. आत्ताच सकाळी रत्नागिरीमध्ये पहाटे झालेली घटना, जिथे कर्नाटकवरून आलेला ट्रॉलर आपल्या इथे आलं आणि जेव्हा आपल्या मच्छीमारांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्याच्या हातात चाकू बिकू होते. 25 लोकांनी आपल्या 3-4 मासेमारांना म्हणजे अडकून टाकलं किंवा थांबवलं, हल्ला केला त्याच्यावर. मग आमच्या रत्नागिरी एसपीनी त्या गोष्टीवर कारवाई केली आणि लक्ष घातलेलं आहे. म्हणून या दृष्टिकोनातून कडकशी कडक कारवाई. आता जो काही कर्नाटकवरून ज्यांना आम्ही पकडलेला आहे, नुसतं काय आम्ही त्यांच्यावर फाईन मारत बसणार नाही, ती पण जास्तीत जास्त मारणार, पण चाकू हल्ला करण्याच्या दृष्टिकोनातून पण कलम मी पोलिसांना लावायला सांगितलेले आहेत, कारण तो अटेम्प्ट टू मर्डर आहे. म्हणून ह्या अशा पद्धतीचं किनारपट्टीवर वातावरण आम्ही लोक तयार करणार की आमच्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कुठले बाहेरचे लोक, बाहेरचे ट्रॉलर, बोटी येऊन नियम तोडण्याची हिंमत पण करू शकणार नाही. त्यांचे पाय कापतील, हात कापतील, अशा पद्धतीचं वातावरण आमच्या इथे तयार होईल. शेवटचा एक बाब आहे, गस्ती नौका संदर्भात पण आमच्या डिपार्टमेंटनी महत्त्वाचे निर्णय घेण्याचे ठरवलेले आहेत. आत्ताच्या काळात 720 ह्याच्या पूर्ण किनारपट्टीवर फक्त 5 गस्ती नौका आहेत. मागणी पण फक्त 9ची होती, मी ती वाढवायला लावलेली आहे. त्याचबरोबर गस्ती नौका पण आता जशा वूडच्या आहेत, मागणी म्हणजे आता ऑर्डर फायबरचं झालेलं ते थांबून मी स्टीलच्या करायला लावलेल्या आहेत. कारण की समोरून येणारे जे ट्रॉलर असतात त्या महागड्या असतात, त्या स्टीलच्या असतात आणि आम्ही फायबरच्या घेऊन काय करणार. म्हणजे समोर AK-47 आणि आमच्या हातात पिस्तूल, अशा गोष्टी चालणार नाही. म्हणून आम्ही गस्ती नौका पण ज्या मागवणार आहोत त्या स्टीलच्या मागून, जेणेकरून आमचं म्हणजे जे काही कोस्टल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून आमच्याकडे पण त्याच पद्धतीच्या साधन समृद्धी आणि आमच्याकडे पण त्याच पद्धतीचे इक्विपमेंट असले पाहिजे, या दृष्टिकोनातून आमचं डिपार्टमेंट पाऊल टाकतं आहे.